विज्ञानाच्या युगात जगत असताना राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागची भूमिका किंवा संकल्पना नेमकी काय आहे? एक असा विचार मांडण्यात आला म्हणजे NCSTC म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन यांनी की एक असा दिवस पाहिजे की त्या दिवशी आपण काय विज्ञान करतोय हे सोप्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगावं. सर, बॉलिवूडने ना एक कॉन्सेप्ट खूप फेमस केली आहे, ती म्हणजे तुटता हुआ तारा. की तुटता हुआ तारा दिख रहा है तर तुम्ही तुमची विश मागा, म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करा, ती इच्छा पूर्ण होईल. हो. तर ही काय कॉन्सेप्ट आहे? खरं म्हणजे हे तारे तुटतच नसतात, कारण तारे आपल्यापासून खूप म्हणजे खूपच दूर आहेत. या ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावरती खरंच परिणाम होतो का? वास्तविक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर ग्रहताऱ्यांचा कुठलाच प्रभाव आपल्यावरती पडत नाही, कुठल्याच पद्धतीने ते आपल्यावरती परिणाम करू शकत नाहीत, कारण ते आपल्यापासून खूप 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 दूर आहेत. बरेच जण त्या ग्रहांच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालतात, खडे जवळ बाळगतात. तर या खड्यांचा आणि या ग्रहांचा अर्थार्थी काय संबंध असतो? खरं तर काही नसतो, काही संबंध नसतो. लोक म्हणतात की माझ्यामुळे मी हे घातल्यामुळे हे झालं, मी घेतल्यामुळे ते झालं, मला असं झालं, पण त्याला खरा अर्थ नसतो. तुम्ही जे शिकता किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यावरच तुमची प्रगती होते. शनीपासून सगळेजण बिचकून असतात, मग ती 7.5ची कॉन्सेप्ट असो किंवा मग शनी या ग्रहामुळे निर्माण केली गेलेली भीती असो. हो. तर शनी कसा आहे खरं तर? शनी अत्यंत सुंदर आहे, दिसायला खूपच छान आहे. त्याची कडी जी आहे ती अप्रतिम दिसायला आहेत आणि तुम्ही एकदा बघितलं की विसरूच शकत नाही. दुर्बिणीतनं बघताना अप्रतिम दिसणारा ग्रह आहे. आणि का कुणास ठाऊक की शनी आणि मंगळ ह्याबद्दल लोकांना भीती लोकांनी दाखवलेली आहे. काही लोक अशी पण मी बघितली आहेत की शनी दाखवताना चप्पल वगैरे काढतात, शनी बघतात, नमस्कार करतात. पण मग त्याच्यासाठीच ही जनजागृती करण्यासाठीच हे विज्ञान दिन आपण साजरा करायचा प्रयत्न करतो. त्या दिवशी आपण सांगतो की असं ह्याच्यावरती कुठलाही प्रभाव पडत नाही. एक शास्त्रज्ञ म्हणून तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? खरंच AI आलं तर नोकऱ्या जाऊ शकतात? आपला मेंदू आहे तो प्रचंड कॉम्प्लेक्स आणि अमेझिंग गोष्ट आहे ती इतक्यात AI त्याच्यावरती कब्जा करेल असं वाटत नाही. आता आय एम सॉरी, पण मी एक उदाहरण म्हणून म्हणतो. आणि हे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं की उद्या तुम्हाला असं वाटलं की नवऱ्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून थोडा वेळ विसावं, तर तो AI करू शकणार नाही, त्याची जागा AI घेणार नाही, त्याला नवराच लागणार आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम या विशेष मुलाखतीत आपल्या सर्वांचं स्वागत करते. या मुलाखतीतनं आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांचंच आयुष्य व्यापलेल्या विज्ञानाबद्दल. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहरू तारांगणचे संचालक आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सर. सरांची एक्सपर्टी ही ग्रहताऱ्यांच्या अभ्यासामध्ये आहे. विज्ञानाचा प्रचार व्हावा, त्याचा प्रसार व्हावा, विज्ञान अगदी सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचावं किंवा त्यांना ते समजावं, त्याचं महत्त्व कळावं आणि विज्ञानाची गोडीसुद्धा लागावी, यासाठी सर गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रयोगांमधनं आणि अभ्यासामधनं प्रयत्नशील आहेत. आजच्या घडीला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा विज्ञान ही खरंच आपल्या माणसांची सगळ्यात मोठी ताकद बनली आहे. विज्ञान म्हणजे शक्ती आहे, विज्ञान म्हणजे गती आहे आणि विज्ञान एक नवा दृष्टिकोन देतं, विज्ञान आपल्या विचारांना चालनाही देतं. अगदी साध्या सोप्या भाषेत हेच विज्ञान कसं समजून घ्यायचं आणि मुख्य म्हणजे या विज्ञानाची ताकद कशी ओळखायची, याचबद्दल आज आपण अरविंद परांजपे सरांशी बोलणार आहोत. सरांचं स्वागत करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. निमित्त खरं तर आपल्या गप्पांचं आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाचं, पण भरपूर गप्पा विज्ञानाशी रिलेटेड या मुलाखतीतनं होणार आहेत. आपण जगतोच सगळेजण विज्ञानाच्या युगामध्ये. तर विज्ञानाच्या युगात जगत असताना राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागची भूमिका किंवा संकल्पना नेमकी काय आहे? काय झालं होतं, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्या. म्हणजे आता अगदी मुंबईतलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे किंवा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद, असे भारतामध्ये अनेक ठिकाणी ह्या संस्था निर्माण करण्यात आल्या की जिथे मौलिक किंवा अगदी बेसिक सायन्सवरती रिसर्च व्हायला लागलं, संशोधन व्हायला लागलं. इस्रोसारख्या संस्था आल्या की जिथे रॉकेटरी सायन्स वगैरे होतं. अगदीच लांब म्हणायचं तर मद्रासमध्ये लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की त्याच्यावरती काम व्हायला लागलं. पण हे सगळं होत असताना ह्या संस्थांमध्ये सर्वसामान्य माणसाला प्रवेश नव्हता. म्हणजे एक तिथे मोठी बिल्डिंग आहे, तिथे काहीतरी काम चालतं, एवढंच होतं. बरोबर. मग 1986 साली मला वाटतं 86मध्ये एक असा विचार मांडण्यात आला म्हणजे NCSTC म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन यांनी की एक असा दिवस पाहिजे की त्या दिवशी ह्या सगळ्या संस्था
सामान्य जनतेसाठी, कारण शेवटी आपल्या टॅक्सपेअरच्या पैशातनंच त्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर तिथे लोकांना प्रवेश मिळावा आणि तिथे त्या संस्थांनी आपण काय विज्ञान करतोय हे सोप्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगावं. मग पुढे असं झालं की शाळा यायला लागल्या. मग कालांतराने मग नाविन्य का आणायचं? तर मग ह्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा झाल्या, निबंध स्पर्धा म्हणजे किंवा प्रश्नमंजुषा, मग ड्रॉइंगच्या स्पर्धा असं हे सुरू झालं. आणि जेव्हा नारळीकरांनी पुण्याला आयुका ही संस्था सुरू केली, स्वाभाविकच होतं की तेव्हा तिथे विज्ञान दिन साजरा मोठ्या प्रमाणे होणारच होता आणि तशा प्रकारे तिथे तो विज्ञान दिन आपण साजरा करू लागलो होतो. पण मग सर 28 तारीख का? कारण आपल्याकडे जे जे दिवस साजरे होतात त्याचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. करेक्ट. तर विज्ञान दिन साजरा करण्यासाठी 28 फेब्रुवारीचीच तारीख का निश्चित करण्यात आली किंवा कशी झाली ती निश्चित? तर त्याचं असं झालं की जेव्हा हा विचार आला की विज्ञान दिन साजरा करावा, तेव्हा कुठला दिन ठरवावा? हं. आणि एक सर्वात चांगला म्हणजे की सी व्ही रामन, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तर त्यांचा जो रामन इफेक्ट जो आहे, रामन परिणाम जो आहे, तर तो त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा त्यांनी स्वतः बघितला आणि त्या दिवशी तो बघितला. मग त्या दिवसाच्या निमित्ताने 28 फेब्रुवारी हा दिन साजरा करण्यात येऊ लागला. आपण आपल्या जीवनाचा जर का विचार केला, तर माणसाच्या जीवनामध्ये अश्मयुगात माणूस जगत होता. तर माणसाच्या जीवनामध्ये विज्ञानाचा प्रवेश कसा झाला किंवा विज्ञानानं कसा प्रवेश केला? मला असं वाटतं की विज्ञानाचा प्रवेश नेहमीच होता. हां. म्हणजे असा कुठलाही आपल्याकडे दिवस गेला नसेल केव्हाही की जेव्हा विज्ञान कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या जीवनात आलं नसेल. हं. अगदी सुरुवात तुम्ही बघा की जेव्हा मानवांनी आगीचा शोध लागला की आग आग वापरून आपण जे जनावरं मारतो, तर ती त्याच्यावरती शिजवली तर ती जास्ती चविष्ट आणि पचायला सोपी होतात. त्यांना त्याच्या मागचं विज्ञान तेव्हा कदाचित कळलं नसेल, पण विज्ञानाचा शोध लागलेला होता. विज्ञानामुळे हा शोध लागलेला होता. त्यांना त्याच्या मागचं जरी जे गणित आहे ते कळलं नसेल, तर असं हे होत गेलेलं होतं. पण विज्ञान आणि हे तितकंच खरं आहे की एकेकाळ असाही होता की विज्ञान जे आहे म्हणजे भौतिकशास्त्रातलं जे आज आपण MSc BSc वगैरे म्हणतो, तर त्याचे जे डिग्री आहे त्या आर्ट्समध्ये मिळत होत्या. असंही होतं. पण जर आपण आजच्या परिप्रेक्षात बघितलं, तर कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा सूक्ष्मदर्शी आणि दूरदर्शी म्हणजे मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप ह्यांचा जेव्हा शोध लागला, तेव्हा विज्ञानाला एक फार मोठी चालना मिळाली. कारण तंत्रज्ञानाची जी चालना आहे ती ह्या शोधांमुळे मिळाली. कारण आपण ह्या दोन्ही उपकरणांमुळे म्हणजे मायक्रोस्कोपपासून सुद्धा आणि टेलिस्कोपपासून सुद्धा आपल्या दृष्टीपलीकडचं जग बघू शकायला सुरुवात झाली होती. तर त्यामुळे आपल्याला असंही म्हणायला हरकत नाही की तेव्हापासून कदाचित जे तंत्रज्ञानाचं विज्ञान आहे ते सुरू झालं. पण त्याही पूर्वी म्हणजे जसं अगदी गॅलिलिओपासून सुरुवात केलं नाही सॉरी कोपर्निकस किंवा त्याच्या आधीच्या लोकांमध्ये किंवा आपण राजा जयसिंगचं जे जंतर मंतर आहे, तेही सगळं विज्ञानच होतं. आकाशातले ग्रह ताऱ्यांची गती मोजणं हे विज्ञानच होतं. पौराणिक किंवा ऐतिहासिक काळातले असे काही दाखले किंवा उल्लेख आपल्याला देता येतील का? की हो, तेव्हाही विज्ञान होतं? आपल्याकडे जर भारतात म्हटलं तर वेदांच्या काळामध्ये विज्ञानाला महत्त्व होतं. एक श्लोकही आहे. आता मला तो पाठ नाही आहे म्हणून मी किंवा मला म्हणता येणार नाही कदाचित म्हणून मी मुद्दामून नाही म्हणत आहे. पण तो श्लोक असाच आहे की गणित किंवा खगोलशास्त्र ह्याच्याबद्दल ते म्हणतात की जसं मोराच्या डोक्यावर तुरा किंवा नागाच्या डोक्यावरती मणी हा सर्वोच्च स्थानावरती असतो, तसंच कुठल्याही शास्त्रामध्ये गणित आणि खगोलशास्त्र सर्वात वरती आहे. म्हणजे ही कल्पना होती आपल्याकडे. तुम्ही आता खगोलशास्त्राचा उल्लेख केला, तर तुमची एक्सपर्टी खरं तर खगोलशास्त्राचीच आहे आणि खगोलशास्त्राबद्दल जितकं कुतूहल असतं, तितकं एक गूढसुद्धा त्याच्या गोष्टींविषयी, कल्पनांविषयी आणि संज्ञांविषयी कायमच सगळ्यांच्या मनामध्ये असतं किंवा ते निर्माण झालेलं असतं. तर आपण जेव्हा एक सुंदर छान आकाश पाहतो, टिपूर चांदण्यांचं आकाश, जे खूप दुर्मिळ झालंय खरं तर आत्ता दिसणं. पण जेव्हा अशी संधी मिळते एखाद्या लकी व्यक्तीला, तेव्हा आकाशात आपण बघतो, तेव्हा ते आकाश कसं पाहायचं? आता बघा आपण अगदी आपल्याच काळामध्ये आपण बघूया की खरं तर हे प्रकाशाचं प्रदूषण आहे हे गेल्या 50-60 वर्षात आलेलं आहे. म्हणजे मी माझ्या लहानपणी मला आठवतं आहे की
75 साल असेल कदाचित 75-76 साल, की पुण्यामध्ये आमचं घर होतं आणि आमच्या घरातनं एक वेस्ट नावाचा धूमकेतू आलेला होता. तर तो आमच्या घरातनं मी पुण्यातनं बघितलेला होता, हे मला आठवतंय. किंवा काही आकाशातले दृश्य जे ग्रहतारे आहेत, ते पुण्यातनं दिसत होते. पण नंतर जी एक वेगाने प्रकाश प्रदूषणाचं सुरू झालं, त्यामुळे आता इव्हन गावामधनं आपल्याला दिसत नाही. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये रुची असेल किंवा निरीक्षणामध्ये, तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करता येतात. आता तुम्ही म्हटलात की ग्रहतारे. तर शुक्र जो आहे तो अजूनही सुंदर दिसतोय. अगदी येत्या मार्च मध्यापर्यंत सुद्धा आपल्याला तो पश्चिम क्षितिजावरती तो सुंदर दिसतोय. आणि त्याच्याकडे बघताना त्याच्या मागचं विज्ञान किंवा त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकतो आपण. आणि ह्याच्यातलं जे एक म्हटलं की काय काय बघायचं, तर कधी-कधी काय होतं, ज्याला आपण दृष्टी सौंदर्य म्हणू शकू, की आकाशात काही ग्रह तारे एकत्र येतात. म्हणजे कधीतरी 3 वर्षापूर्वी शनी आणि गुरु खूप जवळ आलेले होते. इतके जवळ आले होते, की जर तुमची दृष्टी चांगली नसेल, तीक्ष्ण नसेल, तर तुम्हाला ते वेगळे ओळखताही आले नसते. इतके ते जवळ आलेले होते, तर त्याची माहिती आम्ही देत असतो. तसं एक आपल्याला बघता येईल. पण ह्या संदर्भामध्ये मी असं सांगू इच्छितो, की ज्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो, की खगोलशास्त्र इतकं अफाट आणि मोठं आहे, की तिथे सामान्य माणसाला सुद्धा काहीतरी योगदान करता येईल. आणि ते म्हणजे असं, की काही तारे जे असतात, त्यांचा प्रकाश बदलत असतो. सातत्याने बदलत असतो. काही ताऱ्यांचा प्रकाश हळू-हळू जास्ती होतो, मग हळू-हळू कमी होतो. काही ताऱ्यांचा प्रकाशाचा स्फोट होतो. काही तारे जे असतात ते कधी-कधी एकाच त्याचं प्रकाशाची तीव्रता असते आणि अचानक ती कमी होते. तर ही जी निरीक्षणं आहेत, ही खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची असतात. तर जर ज्यांना खगोलशास्त्रामध्ये काही रुची आहे, तर त्यांनी आमच्याबरोबर संपर्क साधला, तर हे अशी निरीक्षणं कशी करायची ते त्यांना सांगू शकतो. दुसरी बाब अर्थात एक आपण नेहमी म्हणतोच, की तुम्हाला आकाशातले ग्रहतारे माहिती असतील, विशेषतः तारे माहिती असतील, तर रात्रीच्या आकाशामध्ये दिशानिश्चिती करायला आपल्याकडे सप्तऋषी आहेत, की जे तुम्हाला बरोबर उत्तर दिशा सांगतात. आपल्याला स्काउटमध्ये पण हे शिकवता येतं. तर असे अनेक असू शकतात. कधी-कधी आपल्याकडे धूमकेतू येऊन जातात आणि धूमकेतूंची गंमत अशी आहे, की ते नेहमी सूर्याच्या जवळ आल्यावरती आपल्याला ते प्रखर दिसायला लागतात. तर अशा वेळेस जर तुम्ही धूमकेतूची चित्र, कारण आता जो काळ बदलला आहे त्याच्यामध्ये एक छान असं झालं आहे, की आता आपल्या मोबाईलवरती सुद्धा आपण सुंदर दृश्य टिपू शकतो. तर समजा जेव्हा एखादा असा धूमकेतू येऊन जातो, तर तेव्हा जर सातत्याने सगळ्यांनी त्याचे निरीक्षणं केली किंवा त्याचे फोटो काढले, तर त्याच्या शेपटीमध्ये कसा बदल होतोय, हे आपल्याला काढता येतं. तर असं प्रत्येकाला ह्याच्यामध्ये भाग घेता येतो. काही लघुग्रहांना नावं देणं सुद्धा शक्य असतं. हो. तर एखाद्या सामान्य माणसाला खूप कुतूहल निर्माण झालं, की हो माझ्या नावाचा एक लघुग्रह असावा असावा. किंवा प्रियजनाच्या नावाचा एक लघुग्रह हो, असावा. हो. तर कसा होईल माझ्या नावाचा ग्रह? हां, तर त्याला असं आहे, की काही साइट्स आहेत आणि त्या साईटवरती तुम्ही जायचं. त्यांच्याकडे घेतलेले इमेजेस असतात. आता त्याला एक पद्धत असते, हं. की तुम्ही त्याचे इमेजेस घ्यायचे. मग तिथे काय करतात, की ताऱ्यांची जी आहे जागा आकाशातली ती बदलत नाही. पण बरोबर. लघुग्रह, ग्रह, धूमकेतू ह्यांची जागा बदलत असते. तर करतात काय, की आज एक आकाशाचं इमेज घ्यायचं. घेतलेली असते त्यांनी. मग 4 दिवसांनी आणखीन किंवा 2 दिवसांनी आणखीन एक त्याची इमेज घेतलेली असते. आणि मग ती इमेज घेऊन कंपेअर करायचं. त्याच्यामध्ये जर समजा नवीन पदार्थ असेल, एखादा लघुग्रह असेल, तर तो तुम्ही नोट करायचा आणि त्या संस्थेला पाठवायचं. मग साधारण 2-2.5 वर्षांनी त्याचा परत शोध ते लावतात आणि असं लावलं, तर मग त्या लघुग्रहाला काय नाव द्यायचं हे तुमच्याकडे येऊ शकतं. आता अगदी आमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की आमची जी टीम आहे, हं. मग तेव्हा मी बंगलोरमध्ये होतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. तर तेव्हा आमची जी 5 लोकांची टीम होती, तर पहिला लघुग्रह भारताच्या भूमीवरनं शोधणारे आम्ही होतो. आम्ही 5 जण 4 जण होतो. आणि मग त्याला पहिल्या लघुग्रहाचा क्रमांकसुद्धा 1430 होता आणि मग त्याला गणितज्ञ रामानुजनचं नाव देण्यात आलं. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी आम्ही काहीतरी 6-7 लघुग्रहांचा शोध लावला होता. तर एका लघुग्रहाला आम्हा तिघांचं नाव देण्यात आलं आहे.
तर माझ्याबरोबरचे कलीग म्हणजे एक मूर्ती म्हणून होते आणि एक कुपुस्वामी. तर त्याला मोपाकू म्हणजे मूर्तीचा MU, परांजपेचा PA आणि कुपुस्वामीचं KU. तर अशा आमच्या तिघांच्या नावाचा एक असा एक एक लघुग्रह आहे, की जो आकाशात फिरतोय. तर असं कोणालाही करता येतं. शोध लावला तर त्याला स्वतःचं नाव लिहिता येतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, की जर तुम्ही दुर्बिणीतनं आकाश निरीक्षण करून जर एखादा धूमकेतू शोधलात, तर तुम्हाला इतका वेळ लागतच नाही. धूमकेतू जो कोणी व्यक्ती धूमकेतू शोधतो, त्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिकली त्या धूमकेतूला देण्यात येतं. सर बॉलिवूडने ना एक कॉन्सेप्ट खूप फेमस केली आहे ती म्हणजे टूटता हुआ तारा. हो, की टूटता हुआ तारा दिख रहा है तर तुम्ही तुमची विश मागा म्हणजे मनातली इच्छा व्यक्त करा ती इच्छा पूर्ण होईल. हो. तर ही काय कॉन्सेप्ट आहे? टूटता हुआ तारा काय असतं? हो, असं आहे की नाही बॉलिवूड कशाला त्याच्या खूप आधीपासून शूटिंग स्टार ज्याला म्हणतात हो. आणि ही पाश्चात्य देशातनं आलेली संकल्पना आहे की तुम्हाला जर एखादी उल्का दिसली म्हणजे आकाशामध्ये तारा पडताना दिसला असं तुम्हाला वाटलं, तर त्यावेळेला जर तुम्ही कुठलं ते एक विश केलं तर ते खरं होतं अशी ही एक संकल्पना, एक कल्पना आहे लोकांची. पण खरं म्हणजे हे तारे तुटतच नसतात कारण तारे आपल्यापासून खूप म्हणजे खूपच दूर आहेत आणि एका ताऱ्याचा सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 108 पटीने मोठा आहे. असा हा एखादा तारा जर समजा आपल्या आकाशात आला तर खरं म्हणजे तारा पृथ्वीवर पडण्यापेक्षा आपणच ताऱ्यात पडणार आहोत अशीच कल्पना होते ती. तर हे काय असतात की हे लहान लहान खडक खडक असतात, दगड असतात आणि हे जसं मी आता लघुग्रहांच्या बद्दल म्हणालो, तर कधी-कधी काय होतं लघुग्रहांची टक्कर होते. टक्कर झाल्यानंतर त्याचे तुकडे विखुरल्या जातात आणि मग एखादा असा वाटाण्याच्या आकाराचा दगड जो आहे, तो पृथ्वीच्या वातावरणात येतो आणि मग प्रचंड घर्षणामुळे, वातावरणातल्या घटकांशी घर्षणामुळे त्याचं तापमान इतकं वाढतं, की तो अक्षरशः पेट घेतो. पेट घेतल्यावरती आपल्याला आकाशात एक चमकदार रेष दिसते आणि ती गायब होते. तर हे साधारण पृथ्वीच्या पृष्ठभूमीपासून सुमारे 100 किलोमीटरपर्यंत ते जळून गेलेले असतात. तर हे आपल्या म्हणजे पृथ्वीवरती पोहोचतच नाहीत. तर असे हे जे आहे तर त्याला ते उल्का म्हणून आपण वैज्ञानिक ह्याच्यामध्ये वाटतो. आपण तारा तुटला किंवा निखळला असं सामाजिक हे आहे. पण त्याला अर्थ काही नाही आहे, की त्यामुळे मला काही वेगळं होणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे की नावं म्हणजे आकाशातल्या ग्रहताऱ्यांची तर नावं आहेत, पण आता तुम्ही उल्लेख केला तसं सप्तऋषी दिसतात हो. किंवा मृग नक्षत्र दिसतं. तर ही नावं कशी दिली गेली, की हे सप्तऋषी आहेत, हे मृग नक्षत्र आहे? हां. बघा आज जर आपण आकाशाकडे बघितलं तर आपल्याला एवढं जाणवत नाही हं, हं. आणि कित्येकदा म्हणजे ह्याच्यात माझा सुद्धा सहभाग आहे की लहान असताना एक वाटायचं की अरे हे काय हे ह्यांना तुम्ही नावं दिले ते ओळखायला सुद्धा येत नाहीत आपल्याला हे कशा पद्धतीचे आहेत. पण आपण जर समजा एक 100 एक वर्ष मागे गेलो तर आकाश इतकं निरभ्र होतं हं, हं. की त्याला इंग्रजीमध्ये पॅराडोलिया असं पण एक नाव आहे म्हणजे मानसशास्त्रातलं. म्हणजे कसं, की तुम्ही ढगांमध्ये ससे बघता. ढगांमध्ये आपण बघतो, की आपल्याला एखादं चित्र दिसतं. चंद्रात चंद पण ससा हो, दिसतो. चंद्रात पण ससा दिसतो. अ, आपल्याला काही ठिकाणी आपल्याला परिचयाची चित्र समोर येतात. ढगांच्या बद्दल तर अनेकदा आपण बोललं जातं. तर जेव्हा जुन्या काळातल्या लोकांनी आकाशाकडे बघितलं असेल, तर तेव्हा त्यांना काही तारे आता तुम्ही मृग नक्षत्राचं नाव घेतलं, तर त्याला तारका समूह म्हणतो आपण. तर त्याच्यात एका ओळीमध्ये 3 तारे आहेत. त्याच्या आजूबाजूने 4 तारे आहेत. तर हे ओळखायला सोपं जातं. मग आणि ह्याचा उपयोग मी मगाशी आपण म्हणजे ओळखायच्या याच्यामध्ये जसं सप्तऋषींबद्दल जर आपण म्हटलं, तर सप्तऋषीतले जे तारे आहेत, त्याच्यातले पहिले जे 2 क्रतू आणि पुलं जे तारे आहेत, तर त्यांना जोडलं आणि आपण क्षितिजाकडे नेलं, तर आपल्याला ध्रुव तारा दिसतो. तर हे सगळे जे आहेत, हे ओळखायचे कसे? तर आज आपल्याकडे जसं पृथ्वीवरती आपण अक्षांश, रेखांश असतात, तसेच ताऱ्यांचे पण अक्षांश, रेखांश सारखं असतं. पण त्या काळामध्ये कसं ओळखायचं? तर त्यांनी त्याच्यामध्ये चित्र इमॅजिन केली. अच्छा. त्यांनी त्यांना एका चित्रामध्ये बांधलं आणि मग ते चित्र ओळखणं सोपं जातं. आता सप्तऋषी म्हणजे 7 ऋषी आहेत, ते पतंगासारखे आहेत. तर ते ह्याच्या ध्रुवाभोवती फिरतात. हं. पण एक अशी कल्पना आहे की आणि पाश्चात्य देशामध्ये सप्तऋषींना ग्रेट बेअर किंवा मोठं अस्वल असं म्हणण्यात येतं.
तर अशी एक कल्पना आहे की एकेकाळी आपण ह्यांना वृक्ष म्हणजे अस्वल म्हणत होतो. आणि जर तुम्ही खरंच अंधाऱ्या रात्री जर ह्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अस्वल दिसू शकतं. तुम्ही या कधी तारांगणामध्ये आणि तुम्हाला एकदा पॉइंट आउट केल्यावरती तुम्हाला वाटेल की हो खरंच हे अस्वल वाटतंय. तर ते अस्वल दिसू शकतं. आणि मग असं म्हणतात की महाभारताच्या काळामध्ये म्हणजे काय आवाजाच्या सामर्थ्याने म्हणजे सारख्या आवाजामुळे कधीतरी त्यांचं रूपांतर वृक्षचं ऋषी झालं असावं आणि तेव्हापासून आपण ह्याला सप्तऋषी म्हणून ओळखतोय. आता सप्तऋषींच्या बद्दल म्हटलं तर त्याची आणखीन एक गंमत म्हणजे अशी आहे की तुम्हाला कल्पना असेल की अनेकदा लग्न झाल्यानंतर भटजी नवरा बायकोला सांगतात की अरुंधती वैशिष्ट्य दिसते का बघा. आता ही कल्पना शास्त्रीय आहे का किंवा हे काय आहे कल्पना? आणि अर्थात एक गोष्ट आहेच की आजकाल ते दिवसासुद्धा दाखवतात. मी ऐकलंय की तो दिवसा सांगतात की जाऊन बघा किंवा रात्री बघा असं ते सांगतात. पण त्याच्यामागची कल्पना इतकी छान आहे हं. की अरुंधती आणि वशिष्ठ हे जोडतारे आहेत. अच्छा. आणि हे इतके जवळ आहेत की जर तुमची दृष्टी चांगली असेल तर तुम्हाला ते वेगळे दिसतात आणि तुमची दृष्टी चांगली नसेल तर तुम्हाला ते वेगळे ओळखता येत नाहीत. हं. आता हे विज्ञानाचा भाग झाला, पण सर्वसामान्य लोकांना समजावून सांगण्यासाठी कसं असेल, तुम्ही कल्पना करा की ज्या काळामध्ये एखाद्या वयस्कर पुरुषाशी लहान मुलीचं लग्न लावून देत असतील आणि साधारण आपल्याला माहिती आहे 40शी नंतर आपण चष्मा का वापरतो? कारण आपली दृष्टी थोडी अधवायला लागते. बरोबर. तर जर समजा तर त्याच्यामागचं कारणच असं असेल की जर समजा तुम्हाला हे तारे सेपरेट दिसत नसतील एकाला कुणाला तरी, त्यामुळे ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहे हे ओळखता येऊ शकतं. आणि हीच बाब अ, फारसी ॲस्ट्रॉनॉमीमध्ये अरबिक ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण आहे. त्याला ते सडक म्हणजे दिशा म्हणून म्हणतात. आणि त्स्यू हा जो आहे हा हे चायनीज ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पण आहे. मृगताऱ्याबद्दल सांगायचं तर मृगताऱ्याची सुद्धा गोष्ट इतकी वेगळी आणि छान आहे की इंग्रजीमध्ये ह्याला ओरायन म्हणतात. ओरायन हा एक बलाढ्य पुरुष आणि तो वाईट काम करत होता. तर देवांना त्याचा राग आला आणि देवाने त्याला सांगितलं की आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याचं बघू आपण हं. की देवांना खूप राग आला त्याच्याबद्दल आणि त्याला मारण्याकरता त्यांनी एका मोठ्या वृषभ किंवा बैलाला पाठवलं. तर बैलाला पाठवलं तर ह्यांनी आपल्या गदेने त्याचं डोकं फोडलं आणि तो गेला. मग देवाने काय केलं की हा जंगलातनं जात होता तर त्याला विंचू पाठवला. विंचवाने दंश केला आणि ओरायन मेला. पण आता ह्याच्यामागचं जर खगोलशास्त्र बघितलं तर असं आहे की आकाशात बघताना ओरायनच्या बरोबर पश्चिमेला वृषभ तारकासमूह आहे की ज्याच्याकडे त्याच्या बैलासारखं त्याचं व्हीच्या आकाराचं त्रिकोणाचं डोकं आहे. आणि जो वृश्चिक तारकासमूह आहे तो बरोबर 180 दिशेला आहे. तर जेव्हा मृगाचा अस्त होतो किंवा आपण दुसरं म्हणू की जेव्हा वृश्चिकाचा उदय होतो तेव्हा मृगाचा अस्त होतो आणि जेव्हा मृगाचा उदय होतो तेव्हा वृश्चिक अस्ताला जातो. तर एक सर्वसामान्य खलाशाला किंवा यांना समजवायला की आकाशात केव्हा काय बघायचं तर त्याच्यासाठी या गोष्टींचा खूप उपयोग झालेला असावा. या सगळ्यामध्ये चमकून उठून दिसतो तो म्हणजे ध्रुवतारा, ज्याचं स्थान आढळ मानलं जातं. आणि म्हणजे ध्रुवतारा ही संज्ञा किंवा संकल्पना सुद्धा मराठी साहित्यामध्ये आपल्याला फार दिसते, खूप जास्त दिसते. त्या ध्रुवताऱ्याचं महत्त्व काय आहे? बघा असं आहे की सर्वप्रथम म्हणजे ध्रुवतारा अगदीच बंद आहे. हं. आपल्याला वाटतं की खूप चमकदार तारा आहे, खूप ब्राईट आहे, असं नाही आहे. ध्रुवतारा अगदीच मध्यम प्रतीचा तारा आहे. फक्त तो तारा नेहमीच उत्तर दिशेकडे असतो आणि त्याच्यामागची कल्पना आपण एक बघूया की तुम्ही एका लॅम्प पोस्ट खाली उभे आहात. आणि जर तुम्ही बरोबर उभे आहात आणि वरती करून त्या दिव्याकडे बघत राहिलात तर तुम्हाला लॅम्पोस्ट बरोबर तिथेच दिसेल, बरोबर. त्याच दिशेला दिसेल. हे जर तुम्ही त्याच्यापासून एक 50-60 फूट दूर गेलात आणि स्वतःभोवती फिरलात तर तुम्हाला लॅम्पोस्टसुद्धा एकदा उगवताना आणि मावळताना दिसेल. तीच इथे पण संकल्पना आहे की पृथ्वीचा अक्ष जो आहे हा बरोबर ध्रुवताऱ्याच्या दिशेने आहे. त्यामुळे जशी जरी पृथ्वी फिरत असताना ध्रुवतारा आपल्याला फक्त एकाच दिशेला दिसतो. आणि या ग्रहताऱ्यांबद्दल बोलताना एक गोष्ट फार कुतूहल म्हणून विचारावीशी वाटते, ती अशी आहे की खरंच म्हणजे या ग्रहताऱ्यांचा मानवी जीवनावरती खरंच परिणाम होतो का? नाही. जेव्हा मूल जन्माला येतं, तर तेव्हा जर समजा डॉक्टराचं वजन
जर 100 किलोच्या वर असेल तर त्याचा गुरुत्वीय बल त्या बाळावरती गुरुपेक्षा जास्ती असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या समजावून सांगून लोकांना पटत नाहीत. काही लोकांना वाटतं, की नाही ह्याचा प्रभाव पडतो. तो त्याचा प्रश्न आहे. पण वास्तविक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर ग्रहताऱ्यांचा कुठलाच प्रभाव आपल्यावरती पडत नाही. कुठल्याच पद्धतीने ते आपल्यावरती परिणाम करू शकत नाहीत. कारण ते आपल्यापासून खूप, खूप, खूप दूर आहेत. पण असं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मानणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे. हो. तर मग बरेच जण त्या ग्रहांच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालतात, खडे खडे जवळ घालतात. बाळगतात. तर या खड्यांचा आणि या ग्रहांचा अर्थार्थी काय संबंध असतो? खरं तर काही नसतो. काही संबंध नसतो. हं. पण काही लोकं जी मानणारी आहेत, आता लोकं म्हणतात, की माझ्यामुळे मी हे घातल्यामुळे हे झालं, मी घेतल्यामुळे ते झालं, मला असं झालं. पण त्याला खरा अर्थ नसतो. तुम्ही जर आता आपण असं म्हटलं, की तुम्ही जे शिकता किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यावरूनच तुमची प्रगती होते. काही लोकं हक्काने ठासून म्हणतात, की ह्याच्यावरती आमच्यावरती परिणाम होतो. तर एक तो ज्याचा त्याचा विचार करण्याचा आहे. पण मला सरतेशेवटी असं सांगायचं, की तुम्ही काय काम करताय? तुम्ही किती निष्ठेने काम करताय त्याच्यावरतीच तुमची प्रगती अवलंबून आहे. आता आणखी एक गंमत ग्रहांच्या बाबतीतली ह्यांची नावं. तर वारांची नावच ग्रहांना का दिलेली आहेत? कारण पाश्चिमात्य देशात ही नावं वेगळी आहेत. आपण म्हणजे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. हे कुठेतरी सी आपण एक हे पाश्चिमात्य नावं म्हणताना आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे परत, की ही ग्रीक नावं होती. खगोलशास्त्र जे आलं ते अरब आणि ग्रीकच्या लोकांच्याकडनं आलं आपल्याकडे आणि तेव्हा अ, खूप आपापसामध्ये खूप एकमेकांची माहिती मिळवत होते. लोकं एक वेगळून दुसऱ्याकडे जात होते आणि त्याच्या संदर्भात मी तुम्हाला शून्याबद्दल पण आपल्याला बोलता येईल. हो. अप्रतिम गोष्ट आहे ती. तर हे जात होते आणि तेव्हा त्यांनी सन सूर्यावरून संडे, मूनवरून मंडे अशी ही नावं ठेवली. त्याचं एक थोडंसं क्लिष्ट असं गणित आहे, सिक्वेन्स आहे, पण त्याच्यावरनं त्यांनी नावं ठेवली आणि आपल्याकडे आपण नेहमीच तिथी ओळखत होतो. बरोबर. आपल्याकडे सुरुवातीला वार नव्हते. तुम्ही जर उचलून जुन्या पुस्तकात बघितलंत, तर ते वार आपल्याकडे नव्हते. आपण जेव्हा शिवाजीची हे बघतो जुनी कागदपत्रं, तेव्हा आपण तिथीमुळेच त्यांना ओळखत होतो. तर एका कुठल्यातरी जेव्हा इंग्रज आले, तेव्हा कुठेतरी असे तो टर्न झाला असेल. कारण तसं बघितलं तर संडे हा रविवार आहे. रवी म्हणजे सूर्य. मंडे हा सोमवार आहे. तर अशी ती बरोबर नावं मात्र आपण बघतो की 30 नावं आपल्याकडे घेण्यात आलेली आहेत. या ग्रहमालेमध्ये सगळेजण मगाशी आपण जो परिणाम म्हणत होतो मानवी आयुष्यावरती काय होतो, शनीपासून सगळेजण बिचकून असतात. मग ती 7.5ची कॉन्सेप्ट असो हं. किंवा मग शनी या ग्रहामुळे निर्माण केली गेलेली भीती असो. हो. तर शनी कसा आहे खरं तर? शनी अत्यंत सुंदर आहे. दिसायला खूपच छान आहे. त्याची कडी जी आहे ती अप्रतिम दिसायला आहेत आणि तुम्ही एकदा बघितलं की विसरूच शकत नाही. दुर्बिणीतनं बघताना अप्रतिम दिसणारा ग्रह आहे आणि का कुणास ठाऊक की शनी आणि मंगळ याबद्दल लोकांना भीती लोकांनी दाखवलेली आहे. मंगळ एक आहे. तुम्हाला एक सांगतो की जेव्हा मंगळ जवळ येतो कधी-कधी तर आमच्याकडे तारांगणामध्ये अशी परिस्थिती आहे काही लोकं की येऊन विचारतात की नाही ह्यानी आज माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि तुम्ही मंगळ दाखवलाय तर तिच्यावर तिचा परिणाम होईल का? असा विचार घेऊन आलेली सुद्धा लोकं आमच्याकडे येतात किंवा ग्रहण असेल तर तेव्हा तुम्ही ग्रहण दाखवताय. ग्रहणाच्या वेळेस आमच्याकडे नेहमीच फोन येतात की हिच्यावरती माझ्या मुलीवरती किंवा सुनेवरती काय परिणाम होऊ शकेल. तर ह्याचा कुठलाच काही परिणाम होत नाही आणि बघायला गेलं तर अत्यंत सुंदर ग्रह आहेत. आम्ही जेव्हा विज्ञान दिनाची आपण जेव्हा चर्चा करत होतो, तर मला आठवतंय की आयुकामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञान दिन साजरा करायचो. तर रात्री संध्याकाळी किती सूर्यास्तापासून ते मध्यरात्रीपर्यंत दुर्बिणी लावून आकाशात जे काही ग्रहतारे दिसतील ते दाखवायचो आम्ही. अजूनही दाखवतात. तर जेव्हा काही लोकं अशी पण मी बघितली आहेत, की शनी दाखवताना चप्पल वगैरे काढतात, शनी बघतात, नमस्कार करतात तर पण मग त्याच्यासाठीच ही जनजागृती करण्यासाठीच हे विज्ञान दिन आपण साजरा करायचा प्रयत्न करतो. त्या दिवशी आपण सांगतो, की असं ह्याच्यावरती कुठलाही प्रभाव पडत नाही. मग शनीबद्दल तुम्ही सांगत होतात की त्याची कडी खूप छान आहे. ते पूर्ण हो.
प्रभावळ म्हणूया किंवा कडं म्हणूया त्याच्या कडच भोवतीचा. म्हणतो आपण त्याला. तर हां. कसा आहे तो एकंदरीत ग्रह? कसं आहे, शनीची एक गंमत अशी आहे की हा पूर्ण वायूचा बनला, म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सगळे वायूचे ग्रह आहेत. त्याच्यावरती पृष्ठभाग असा नाही आहे. आणि त्याच्या भोवती जी कडी निर्माण झाली आहेत, तर त्याच्या मागचं कारण असं शास्त्रज्ञ, काही शास्त्रज्ञ सांगतात की शनीच्या जवळनं एखादा लघुग्रह गेला असावा हं. आणि त्याचे अनेक तुकडे तुकडे झाले आणि मग ते तुकडे शनीच्या भोवती फिरायला लागले. त्याप्रमाणे त्यांना कडी निर्माण झाली. आणि जसं शनीबद्दल एक भीती घातली जाते किंवा समाज मनात ती भीती बिंबवली गेली आहे, त्याच्या बरोबर उलट शुक्राचं आहे. म्हणजे शुक्र हा सगळ्यात प्रिय, सगळ्यात रोमॅन्टिक ग्रह मानला जातो. मराठीतली, हिंदीतली जी काही सगळी. गाणी असतील ती सगळी शुक्रावरची शुक्र गाणी आहेत. हो. शुक्राचा स्वभाव शुक्र कसा आहे? तारा मंद मंद हो, वारा. अगदी. तो मला नेहमीच आठवतो. शुक्र जो आहे ही प्रेमाची देवता म्हणून व्हीनस आलेला आहे आणि आपल्याकडे पण आपण खरं म्हणजे शुक्राचार्य म्हटलं तर ते जरा भयावह देव आहे तो. शुक्राचार्य बरोबर आहे. पण शनी शुक्र सॉरी शुक्र किंवा व्हीनस आपण जर म्हटलं तर ही प्रेमाची देवता म्हणूनच त्याने मानलेलं आहे, कारण ते खरंचच दिसायला सुंदर दिसते ते शुक्र. आणि संध्याकाळच्या आकाशामध्ये किंवा पहाटेच्या आकाशामध्ये तो तेजस्वी असा ग्रह आपल्याला आकाशात दिसतो. आणि मग कधी त्याच्याबरोबर चंद्र असला, चंद्राची कोर, अत्यंत ते सुंदर दृश्य असतं. आणि त्याच्यावरूनच कदाचित लोकांनी म्हटलं असेल की ही ह्याला प्रेमाची देवता म्हटलं असेल. ह्याच्या उलट मंगळाला युद्धाचा देव आहे तो, लाल रंगाचा असल्यामुळे. तर हे मंगळाला युद्धाचा देव, तर शनीला प्रेमाची देवता असं म्हणण्यात आलेलं आहे. आपण जेव्हा विज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा AI बद्दल आपल्याला बोलावंच लागेल, कारण पुढचं आयुष्य कदाचित जर कशानं व्यापलेलं असणार आहे तर ते AIनं व्यापलेलं असणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी पुढच्या काळामध्ये AI कसं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच. बघा, मला असं वाटतं की एआयच्या 2 गोष्टी आहेत आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि तो इंटेलिजन्स येतो कुठून? तर आपण जी माहिती पुरवतो त्याच्यातनंच येतो. आता अगदी एक छोटी गोष्ट म्हणजे तुम्ही Googleवरती जा किंवा Amazon ह्याच्यावरती, Flipkart वगैरे सारख्या ह्याच्यावरती तुम्ही 4 वस्तू शोधा, बघा. ऑटोमॅटिकली पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमचं Facebook या काही उघडाल, तर त्या कल्पनेत त्या गोष्टी येतात. बरोबर. किंवा अगदी एक छोटं उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये जाता आणि तिसंच दिसतं की तुम्हाला शुगर आली आहे, की लगेच तुम्हाला शुगरच्या संदर्भातल्या जाहिराती यायला लागतात. तर ते यंत्र तरी असेल किंवा काहीतरी असेल, अशा प्रकारच्या यायला लागतात, बीपीच्या यायला लागतात. हे कशावरून येतं? तर हे आपले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, तर ते ह्याच्याकडे लक्ष देऊन असतात आणि तुम्हाला काय हवं आहे, कशा प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत, हे ते नोंद करत असतात आणि ते त्या वेळेस तुम्हाला पुरवत असतात. आता ह्याच्यातला एक चांगला भाग म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे की पोर्न जे आहेत, पोर्नोग्राफिक मीडिया आहे, तर काही ज्या ह्या संस्था आहेत त्या इतक्या मोठ्या काम करत आहेत की पोर्नोग्राफिक मटेरियल ओळखून ते लोकांपर्यंत कसं जाता येणार नाही किंवा कसं ब्लॉक करता येईल ह्याच्यावरती ते संशोधन करतायत. बरोबर. पण दुसरा भाग येतो की जर काही लोकांनी ठरवलं की ह्या एआयला आपण चुकीचीच माहिती पुरवायची, तर ते एआय पण तुम्हाला चुकीचीच माहिती देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एआय जे आहे ते संपूर्णपणे काय म्हणतात त्याला की फुल प्रूफ असणार नाही आहे. शेवटी आपण दिलेली माहिती तीच ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समोर मांडणार आहेत. AIमुळे खूप जणांच्या नोकऱ्या जाणार ह्याची सातत्यानं चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला. AI खरं तर आलंय आपल्या लाईफमध्ये हो. सगळ्यांच्याच. ते मे बी त्याचा विस्तार वाढेल आगामी काही दिवसामध्ये. तर एक शास्त्रज्ञ म्हणून तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे की खरंच AI आलं तर नोकऱ्या जाऊ शकतात? नाही, काही नोकऱ्या तर तुमच्या नाही जाणार. अगदी आता तुम्ही इंजिनियर म्हणा, म्हणजे आर्किटेक्ट हे सुद्धा म्हणू शकतील की बाबा एआयमुळे आर्किटेक्चर बनू शकेल. पण त्याच्यामागे लागणारी जी मानवी बुद्धिमत्ता आहे ना, ती इतक्या लवकर एआय घेऊ शकेल असं वाटत नाही. कारण आपला मेंदू आहे तो प्रचंड कॉम्प्लेक्स आणि अमेझिंग गोष्ट आहे ती. ती इतक्यात एआय त्याच्यावरती कब्जा करेल असं वाटत नाही. आणि काही गोष्टी तर आहेत, म्हणजे गवंडी आहे. तो कुठे जाईल? आय मीन कुठलं तुम्हाला एक असं रोबो बनवावं लागेल की ज्याचं तो त्या गवंड्याचं काम करेल किंवा इंजिनिअरचं काम करेल, मशीनवरती उभं राहून काम करेल, एखाद्या गोष्टी ओळखण्याचं काम करेल.
ह्याच्यासाठी हे खूप कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. तर हे इतक्या सहजासहजी आपल्या जीवनात येईल असं मला वाटत नाही. हो, काही सुलभता खूप येईल. काही गोष्टी बनवताना आपल्या अगदी स्वयंपाकघरापासून दैनंदिन जीवनापर्यंत, की तुम्हाला गाड्या असतील, की ज्याला तुम्हाला ड्रायव्हर लागणार नाही बरोबर. आणि भावना अजून येणार नाही आहेत. आता आय एम सॉरी, पण मी एक उदाहरण म्हणून म्हणतो आणि हे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं, की उद्या तुम्हाला असं वाटलं, की नवऱ्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून थोडा वेळ विसावं, तर तो एआय करू शकणार नाहीये. त्याची जागा एआय घेणार नाही. त्याला नवराच लागणार आहे. कारण अगदी हां भावभावनांचा ना, विषय इथे खरंच काय महत्वाचा महत्वाचा आहे. आहे तो. आपण सातत्यानं ऐकतो की माणूस खूप प्रगती करतोय, प्रचंड वेगानं पुढे जातोय आणि पुढचं मिशन किंवा पुढचा टप्पा हा सगळा अंतराळामध्ये काय म्हणतात तिथं जाऊन स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठीचा आहे. तर आणखी काही वर्षांनी अशा गप्पा कानावर येऊ शकतात का, की आम्ही ना आता वेकेशनला म्हणून या ग्रहावर चाललोय, स्पेसमध्ये चाललोय किंवा आम्ही अवकाशात जाऊन फिरून येतोय. आकाश नाही, आता अवकाशात जाऊन फिरून येतोय. अशा गप्पा ऐकायला मिळू शकतात आपल्याला? इतक्या लगेच नाही. हां. म्हणजे काही अतिश्रीमंत लोकं कदाचित जाऊन येतील, पण आपल्या सगळ्यांसाठी नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे बघा तुम्ही. आणि आत्ताचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सुनीता विलियम्सचं. आज जाणार 4-6 दिवसासाठी होते. आज 8 महिने होऊन गेलेले आहेत. आणि परत आल्यावरती इतक्या महिन्यानंतर परत आल्यावरती तिचं काय होणार आहे? आज ती स्वतः लिहितीये, की मला पेन्सिलसुद्धा उचलायची भीती वाटते, कारण मी पृथ्वीवरती आल्यावरती मला पेन्सिलचं वजनसुद्धा पेलवेल का नाही मला माहिती नाही. तिला पेन्सिलीचं वजन नाही पेलवणार आहे. कारण तुम्ही अंतराळात घेऊन जाऊन राहिल्यानंतर होतं काय? मगाशी आपण परत की आपला मेंदू इतका प्रचंड कॉम्प्लेक्स सिस्टम आहे, की एकदा तुम्ही अंतराळात गेलात आणि तुम्ही शून्य गुरुत्वीय बलामध्ये गेलात, की तिथे गुरुत्वाकर्षण नाही आहे, तर तुमचा मेंदू विसरतो, की आधी मेंदू चक्रावतो. पहिली एक गोष्ट म्हणजे मेंदू चक्रावतो, की आपल्याला पायाला वजन का नाही आहे ह्याच्या? आणि मग तो आपोआप ॲडजस्ट व्हायला लागतो. आणि मग 6-8 महिने तो ॲडजस्ट झाल्यानंतर जेव्हा तो परत पृथ्वीवरती येतो, तेव्हा तुमचे मसल्स काम करत नाही, तुमची बोन डेन्सिटी कमी झालेली असते, तुमचा शरीराचा आकार वाढलेला असतो, तुम्ही चालू नाही शकत आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला ॲक्लमटाईज करायलाच तुम्हाला आठवडा जातो. जे अंतराळवीर परत आलेले आहेत काही दिवस राहून, तर त्यांनी सांगितलंय, की मला एखादं पुस्तक उचलायला किंवा चालायला भीती वाटत होती. जमिनीवरती उतरल्यानंतर ते स्वतः उभं राहून येऊ नव्हते शकत. तर एक आहे, अत्यंत श्रीमंत तुमच्याकडे पैसे असतील, तर एखाद दुसरी ट्रिप होऊ शकेल. पण जर सुनीता विल्यमसारखं तुम्ही गेलात आणि तुम्हाला परत आणण्याची मुभा नसेल आणि 7-8 महिने तुम्ही राहू शकाल का? आणि परत आल्यावरती तुमचं काय होईल? तर इतक्यात त्याच्यामध्ये बदल होणं तेही दिसत नाही, की जे आपण विज्ञान कथांमध्ये बसतो, की लगेच विमानात बसलाय, चाललाय, परत आलाय. तसं होणं इतक्यात शक्य वाटत नाही. अगदी शेवटी जाता, की नेहरू तारांगणशी तुम्ही निगडीत आहात आणि खूप लहान मुलांना आयुष्यभराच्या ज्या सगळ्यात चांगल्या मेमरीज कुठे मिळतात, तर त्या नेहरू तारांगणमध्ये मिळतात. हो. म्हणजे माझ्या पण लहानपणी जर का मूव्हमेंट आपण म्हणतो ना, की अरे हे किती अवाढव्य आहे, किती प्रचंड आहे, तर ते अर्थात नेहरू तारांगणमध्ये येऊन झालेलं हो. होतं. पण बऱ्याच वर्षांचा विचार केला तर बरंच बदललंय नेहरू तारांगण. तर नेहरू तारांगण कसं बदललंय आणि कसं पुढे जाणार आहे या विज्ञान युगामध्ये? नेहरू तारांगणाची गंमत अशी आहे, की नेहरू तारांगणाने नेहमीच जे नवीन आलेलं तंत्रज्ञान आहे ते आत्मसात केलेलं आहे. पहिला जो आला ते तारांगण भारतातलं सर्वात मोठं तारांगण दुसरं आहे. सर्वात मोठं तारांगण कलकत्त्याला आहे. आपला क्रमांक दुसरा लागतो आकारामध्ये आणि जेव्हा कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं, त्याला सेंटरनी आत्मसात केलं आहे. आता नुकतंच म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी 3 वर्ष व्हायला आली खरं तर. आम्ही जगातले सर्वात चांगल्या प्रतीचे प्रोजेक्टर्स जे आहेत, ते 2 प्रोजेक्टर्स लावलेले आहेत तारांगणामध्ये आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आकाश दाखवतो आणि इतकं सुंदर सॉफ्टवेअर आहे, की आज रात्री मुंबईच्या आकाशात तुम्ही जर बाहेर गेलात रात्री 8 वाजता, तर तुम्हाला आकाशात काय दिसेल, काय बघता येईल तुम्हाला, त्यापासून मग मध्यरात्री मग 8 वाजता, मग मध्यरात्री, मग पहाटेच्या 5 वाजता आणि मग सूर्योदयाच्या वेळेस आकाश कसं दिसेल, हे आम्ही रोज दाखवतो. आणि इतकंच नव्हे, तर जगातल्या कुठल्याही म्हणजे तुम्ही चंद्रावर गेलात, शुक्रावर गेलात, गुरूवर गेलात, तर तिकडनं आकाश कसं दिसेल, हे आपल्याला डिजिटल माध्यमातून दाखवता येतं.
नाही आणि या माध्यमातून तुम्ही खूप मोठी जनजागृती करताय. काही जणांना भीती वाटते, काही जणांचे गैरसमज असतात. तर ते सगळं काही दूर करण्याचा प्रयत्न अर्थातच तुम्ही तुमच्या कामातनं करताय. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा आणि थोडक्यात म्हणजे ग्रहताऱ्यांना घाबरू नका. त्यांच्याशी मैत्री वाढवा. त्यांना समजून घ्या. अगदी. आणि विज्ञान सुद्धा एक अशी गोष्ट आहे, की जी प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन कुठल्यातरी गोष्टीची अनुभूती देतं. अगदी, तर अगदी. त्या विज्ञानाचा मॅक्सिमम वापर स्वतःच्या जीवनात कसा करता येईल, अभ्यास कसा करता येईल, यावरती आपण सगळ्यांनी भर देण्याची गरज आहे. सर आज खूप छान गप्पा रंगल्या विज्ञान दिनाच्या निमित्तानं खरं तर. पण वेगळी माहिती मिळाली ग्रहताऱ्यांबद्दल आणि खगोलशास्त्राबद्दल. त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आभार. आणि यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.